तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे ये ना जरा तू ये ना डोळे घे ना जरा स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे ये ना जरा तू ये ना डोळे घे ना जरा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही आजचा डेमो बघितल्याप्रमाणे स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून बीटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण अशा प्रकारे बीटमार्क यूज केलेले आहे, कोणत्याही प्रकारचा शेक इफेक्ट यात यूज झालेला नाही आहे। तर बघू शकता अशा प्रकारे याचा इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन ग्रुप 1 ग्रुप 2 अशा प्रकारे किती तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला 7 ते 8 ग्रुप दिलेले आहेत। आता काय करायचं, या प्रत्येक ग्रुपमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करून ॲड करायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगवर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक इमेज इथं ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा लेंथ वाढवून तो मधोमध घेऊन यायचा आहे। मधोमध घेऊन आल्यानंतर बघू शकता त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्याबरोबर बॅक निघून यायचा आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2ला आपण इमेज रिप्लेस करण्यासाठी ग्रुप 2 लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा दुसरा इमेज ॲड करून इथं आपल्याला त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि इथं काय करायचं, आपल्याला साईज कमी जास्त करून इथं इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। इमेज सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता सेकंड नंबरचा हे तुम्हाला अशाच प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरलाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून तो तिथं आपल्याला त्याची लेंथ वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि त्याची इथं आपल्याला काय करायचे, साईज कमी जास्त करून तिथं आपल्याला सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून आपण तिन्ही इमेज लेअर अशा प्रकारे प्रॉपर तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येतील आणि इथंपासून आता जेवढ्या राहिलेल्या आहेत तेवढ्या आपण अशाच प्रकारे तुम्हाला इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर मी या इमेज ॲड करून आपण भेटूया इमेज ॲड झाल्यानंतर। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रॉपर प्रत्येक लेअरला अशा प्रकारे इमेज ॲड केलेला आहे। तर ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर इमेज ॲड झाल्यानंतर आपलं ॲनिमेशन पहिलं ते इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशन 13.22 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे तुमचे जे इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं प्रत्येक इमेज आपण ॲड करून घेतो प्रॉपर। आता प्रॉपर ॲड करून घेतल्यानंतर इथं बघायचे की आपल्याला इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचा आणि इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। सेट केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला प्रॉपर असा लुक येणार आहे याचा। अशा प्रकारे बघू शकता की एका क्लिकमध्ये इथं इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे चारही इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर काय करायचं की प्रत्येक इमेज लेअरच्या खाली तुम्हाला अशा प्रकारे रेक्टेंगल लेअर आणि इमोजी PNG लेअर दिसणार आहे। सिम्पली काय करायचं, लॉंग प्रेस करून वरती इमेजवरती घेऊन यायचे आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता त्यानंतर काय करायचं, परत एकदा 13.22 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इंक इफेक्ट ॲड करून या इमेज पुरताच ठेवून काय करायचं की हा इमेज लेअर व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून आपल्याला ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे। बघू शकता स्क्रीन झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर इथून आपल्याला हा इफेक्ट कॉपी करून इथपासून चालवणारे प्रत्येकी 4 लेअर ह्याच व्हिडिओ ॲड करायचा आणि उरलेला डिलीट करायचा आहे।
तर डिलीट झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथून आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे. बॅक निघाला तर वरती ॲरोचिन्ह क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.